गोंदिया जिल्ह्यातील नैनपूर डुग्गीपार मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाजवळ एका दुर्दैवी अपघातात बिबट्याचा मृत्यू झालाय। रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला आहे। प्राथमिक माहितीनुसार अग्रवाल ग्लोबल कंपनीने बांधलेल्या नव्या उड्डाण पुलाजवळ रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली। या अपघातात सुमारे 1.5 ते 2 वर्ष वयाच्या नर बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय। वन विभागाने या घटनेची पुष्टी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे तसेच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश वनारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वन विभाग आणि पोलिसांनी पंचनामा करून मृत बिबट्याचा ताबा घेतला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। या महामार्गावर वन्यजीवांची वर्दळ असल्याबाबत नागरिकांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती। वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वन्य प्राण्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय। मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया वन विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। या घटनेनंतर महामार्गांवरील वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।